आध्यात्मिक महाराष्ट्र दर्शन सहल नवेगाव बांध येथून रवाना। ग्रामीण व दुर्गम भागात राहणाऱ्या वारकऱ्यांना महाराष्ट्रातील संत परंपरा, त्यांची विचारधारा व प्रेरणास्थाने प्रत्यक्ष पाहता यावीत या उद्देशाने गोंदिया जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित आध्यात्मिक महाराष्ट्र दर्शन सहलीची पहिली बस आज दिनांक 20 सकाळी 10 वाजता नवेगाव बांध येथून भक्तिमय वातावरणात रवाना झाली। या सहलीत पहिल्या टप्प्यात 40 वारकरी सहभागी असून कमी खर्चात संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 40 प्रमुख संत व धार्मिक स्थळांना 10 दिवसात भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। विशेषतः गोंदिया व गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील सामान्य व गोरगरीब नागरिकांना विठ्ठल दर्शनासह संत परंपरेचा अनुभव मिळावा हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे। सदर सहलीचे आयोजन गोंदिया जिल्हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करण्यात आले असून किशोर चिंतामण तरोने, अध्यक्ष वारकरी संप्रदाय गोंदिया जिल्हा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लोकपालजी गहाणे, रामदासजी बोरकर, यादवरावजी पाटील तरोने यांच्या मार्गदर्शनात तसेच चुन्नीलालजी येरणे, भास्कर बाळबुद्दे व काशीनाथ कापसे यांच्या नेतृत्वात ही सहल यशस्वीरित्या सुरू झाली आहे। सहलीच्या शुभारंभ प्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोने यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन तसेच बसचे पूजन करण्यात आले। त्यांनी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। नवेगाव बांध येथील वारकरी संप्रदायाच्या कार्यालयातून भक्तिमय वातावरणात या सहलीस प्रारंभ करण्यात आला। या आध्यात्मिक सहली दरम्यान नांदेड येथील रेणुका माता मंदिर व गुरुद्वारा तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोट, पंढरपूर, गणपतीपुळे, कोल्हापूरची महालक्ष्मी, संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी, संत तुकाराम महाराजांची देहू, अष्टविनायक दर्शन, नाशिकची सप्तशृंगी व पंचवटी, शिर्डी, शेगाव, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड व शिवनेरी किल्ला, अजिंठा, वेरूळ लेणी, पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, राणीची बाग आदी धार्मिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे। या सहलीमुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्रातील संतांनी रुजवलेली पुरोगामी समतेची व भक्तीची परंपरा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे। या आध्यात्मिक प्रवासामुळे सहभागी वारकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक व आध्यात्मिक परिवर्तन घडून येईल असे मत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोने यांनी व्यक्त केले। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी बाबूदान मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.